वाघांची राजधानी म्हणून ओळख होत असलेला नागपूर जिल्हा खरोखरच उमरेड पवनी कऱ्हांडला अभयारण्यामुळे देश विदेशात प्रसिद्धीस येत आहे. चंद्रपूरचे ताडोबा हे वाघांच्या हमखास दर्शनासाठी प्रसिद्धीस येत असताना कऱ्हांडला अभयारण्याने आपली वेगळीच छाप पर्यटकांच्या मनात कोरली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ म्हणून प्रसिद्धीस असलेला जय नावाचा वाघ हा याच अभयारण्यातील आहे. सध्या या अभयारण्यात एक्स मार्क वाघीण 3 बछड्यांसह, कॉलरवाली वाघीण 2 बछड्यांसह, फेरी वाघीण जी मार्क वाघ यांनी रोजच दर्शन देऊन पर्यटकांना भुरळ पाडली आहे. सोबतच अस्वल, हरिण, नीलगाय, भेकड, बिबट, गवा या प्राण्यांच्या दररोजच्या दर्शनाने पर्यटक हुरळून जात आहे. 2 मे 2013 ला तत्कालीन राज्यमंत्री राजेंद्र मोडक आणि आमदार सुधीर पारवे, मानद वन्यजीव रक्षक रोहित कारू यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभयारण्याचे पर्यटकांसाठी रीतसर उद्घाटन करण्यात आले होते. सुरुवातीला कऱ्हांडला गेट, गोठणगाव गेट, पवनी गेट व पुल्लर गेट होते. आता पुल्लर गेट बंद करण्यात आले आहे. या अभयारण्याची विशेषता म्हणजे हे अभयारण्य उदयास येण्यासाठी ज्यांनी अतिरिक्त मेहनत घेतली त्यांच्या नावाने काही ठिकाणी शकील तिप्पट, शांताराम तिप्पट, भालेराव तिप्पट असे नामकरण करण्यात आले. हे अभयारण्य 190 चौरस किलोमीटर परिसरात पसरले आहे. या अभयारण्याच्या कीर्तीने भारतरत्न सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, अनिल कुंबले यांनी खास भेट दिली आहे. सचिन तेंडुलकर तर या अभयारण्याच्या प्रेमातच पडले आहे. नेहमीच येथे सहपरिवार ते भेट देत असतात. या अभयारण्यात रानबोडी हे 500 लोकवस्तीचे गाव होते. वन्य प्राण्यांची भीती, त्यांचे आक्रमण यामुळे त्रस्त नागरिकांना आधार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सल्लागार आणि सचिव प्रवीण कुमार परदेशी आणि रोहित कारू यांनी या गावचे नुसते पुनर्वसनच नाही केले तर त्यांच्या जागेला योग्य मोबदला मिळवून दिला. ठाणा तलाव, कऱ्हांडला तलाव, सतीघाट तलाव, गोठणगाव तलाव, गोसेखुर्द तलावाचे बॅकवॉटर हे पाण्याचे मुख्य स्रोत मुबलक असल्याने येथे वन्य प्राण्यांची रेलचेल मिळते असे मत मानद वन्यजीव रक्षक रोहित कारू यांनी बोलताना व्यक्त केले. मुबलक पाण्याचे स्रोत आणि वनसंपदा असल्याने हे अभयारण्य आपले एक वेगळे अस्तित्व टिकवून आहे. सन 2023-2024च्या अभयारण्याच्या सर्वेक्षणात महाराष्ट्र राज्यातून पहिला आणि देशातून 7वा क्रमांक या अभयारण्यास मिळाला. हे येथील कर्मचाऱ्यांचे परिश्रम आणि पर्यटकांची आपुलकी कारणीभूत असल्याचे मत वनपाल संजय खादोडे यांनी बोलताना सांगितले. दिनांक 28 फेब्रुवारी कऱ्हांडला अभयारण्यामध्ये पत्रकारांचा एक अभ्यास दौरा आयोजित केलेला होता. राऊंड ऑफिसर मॅडम आरती उईके, वनपाल संजय खादोडे, अनिल खळदकर यांनी यामध्ये आम्हाला मुलाचे मार्गदर्शन केले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरओ मॅडम, RFO मॅडम आरती उईके यांना मातृशोक झाला असताना सुद्धा आम्हाला माहीत न होऊ देता त्यांनी आमच्या या अभ्यास दौऱ्यामध्ये कुठलाही अडथळा येऊ दिला नाही. आमच्या व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघातर्फे राऊंड ऑफिसर मॅडम आरती उईके तसेच खळदकर साहेब व संजय खादोडे साहेब या सगळ्यांचे आम्ही आभार मानतो व निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये आम्हाला या अभयारण्याची अभ्यास दौरा घडवून आणला त्याबद्दल या सर्वांचे आभार. महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे, उमरेड.